नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक अशी रानभाजी औषधी. ती खाल्ल्यानंतर एकदम मटण खाल्ल्यासारखे फिलिंग. अशी दिसायला असते ती. या भाजीला म्हणतात शेवळ, शेवळाची भाजी. आमच्या आदिवासी भागामध्ये याला शेवळ असे म्हणतात. हे असं काहीतरी असतंय. जेव्हा पहिला पाऊस पडतो है ना, जेव्हा पहिला पाऊस पडतो, पहिल्या पावसाच्या नंतर आपल्याला जंगली भागामध्ये हे भाजी आहे ही आपल्याला बघायला मिळून जाते. आपण डायरेक्टली जाऊन तिथून घेऊन पण येऊ शकतो, शोधायला लागतं ते. आपल्याला जर माहिती असेल आपल्याला जर माहिती असेल तर आपण जाऊन घेऊन येऊ शकतो. दुसरा एक असते असंच. पण त्याच्यामध्ये पण ओळखायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे कोणी जुनी व्यक्ती तुमच्या बरोबर असेल, त्याला त्याच्यात ज्ञान असेल, त्या व्यक्तीलाच मी घेऊन जा आणि हे जी आयुर्वेदिक अशी मानली जाणारी भाजी आहे, ती तुम्ही घेऊन या. आणि खाज येऊ नये घशामध्ये. ही भाजी आहे, जर तशी तुम्ही जर बनवली तर नक्कीच तुम्हाला घशामध्ये खाज येईल. तर ती येऊ नये म्हणून हा जो आहे, हा आहे बोंडारीचा पाला. त्याला बोंडारीचा पाला म्हणतात. हा त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून खाज वगैरे येणार नाही. हा? त्याची फळा पण टाकतात. आणि याची फळ वगैरे असतं ते पण त्याच्यामध्ये टाकलं जातं. आणि जर चिंच नाहीच जर मिळालं काही, तर चिंच म्हणा किंवा लिंबू, तुम्ही याचा वापर देखील त्याच्यामध्ये करू शकता. तर अशीच थोडक्यात अशी जी माहिती होती रानभाजीची, ती तुम्हाला मी दिलेली. जर आवडली असेल, भाजी बनवा, भाजी खा, आणि भाजी कशी वाटली खायला, चव कशी आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.